नमस्कार मित्रांनो. तर सुझलॉन या कंपनीचा आपण ओव्हरव्ह्यू घेणार आहे. सुझलॉन ही टर्नअराउंड कंपनी आहे. ओके, बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये याचा रेफरन्स आलेला होता. ओके, तर हा शेअर 400-500वरनं 3 रुपयावर आला. 10 वर्ष 3 रुपयाला होता, 3-4 रुपयाला, आणि आता परत 57 ते 68च्या रेंजमध्ये घोटाळतो आहे. पण याची पण कपॅसिटी पोटेन्शियल परत 200-300ला जाण्याची इतपत आहे. ओके, तर ही सुझलॉनची ही सगळी कथा तुम्हाला मी सांगतोय. ओके, यांचं Q1 प्रेझेंटेशन आहे 2026चं. हा त्यांचा प्लॅन दिसतोय. ओके, नंतर अशा प्रकारे विंड एनर्जी आणि सोलर एनर्जी ओव्हरऑल प्रोग्रेस कशी कशी वाढत जाणार आहे. ओके, विंड एनर्जी ऑलमोस्ट लाईक 400 गिगावॉट होणार आहे फ्रॉम करंट 52 गिगावॉट. ओके, तर जवळजवळ 8 टाइम्स प्रोग्रेस होणार आहे याचा इन नेक्स्ट 25 इयर्स. ओके, सोलर इज अ नेक्स्ट वन. सोलर इज राईट नाव 116 गिगावॉट. ओके, दॅट विल बी 293 गिगावॉट आणि 1200 गिगावॉट, आणि ऑलमोस्ट लाईक थर्मल विल बी नामशेष होईल की काय अजून 50 वर्षामध्ये. ओके, मग कोळशाला डिमांड कमी येईल की काय, असं सोलर चित्र आहे. आणि ही ओव्हरऑल इंडस्ट्रीयल आमचं इलेक्ट्रिसिटी जनरेशनची रिक्वायरमेंट आहे आपल्याकडे. ओके, एनर्जी डिमांड ग्रोथ 7% CAGR प्रमाणे वाढतेच आहे, आणि ती वाढतच जाणार. ओके, गोईंग फॉरवर्ड. स्ट्रॉंग कस्टमर रिलेशनशिप आहे. इन्स्टॉल कपॅसिटी आहे 21 गिगावॉटची ऑलरेडी, आणि 29% मार्केट शेअर आहे यांचा टोटल मार्केटमधला. ओके, मोठे मोठे कस्टमर्स आहेत. ACC, अडानी, बिर्ला, ओके, एम्पिन, भारत पेट्रोलियम, NTPC. ओके, यू कॅन रीड एव्हरीबडी. रिलायन्स पण आहे याच्यामध्ये, टाटा आहे, थर्मॅक्स आहे, टॉरंट आहे, वेदांत आहे. ओके, एव्हरीबडी इज देअर इन दॅट. वेस्टर्न इंडियामध्ये नॉर्मली ऑपरेट करते. भरपूर प्लांट्स यांचे वेस्टर्न इंडियात आहेत. राजस्थान, गुजरात, ओके, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र. ओके, दिस इज व्हॉट इज अ डिटेलिंग अबाउट की कुठला प्लांट आहे त्याच्यामध्ये. ओके, नुसतं टॉवरचा आहे का, ब्लेडचा आहे का, नेसल अँड हबचा आहे का, फोर्जिंगचा आहे का, इलेक्ट्रिकचा आहे. ओके, म्हणजे इलेक्ट्रिकल पॅनल सिस्टम. ओके, टेक्नॉलॉजिकल एज आहे यांचं. ओके, ॲज दे से प्रोडक्ट डिझाईन फॉर डोमेस्टिक टेरेन. ओके, दॅट्स गुड. असेट अंडर मॅनेजमेंट ओव्हरऑल 10 बिलियन USD आहे. ओके, इन्क्लुडिंग अब्रॉड ऑल्सो. 10,000 टर्बाईन्स पण विकतात, अपार्ट फ्रॉम द 15 गिगावॉट ऑफ द विंड मिल्स. 1900 कस्टमर्स आहेत. ओके, 99 साईट्स आहेत, 3,900 लोक आहेत त्यांच्याकडे काम करायला. कंपनीज ऑफ हँडलिंग मल्टी टेक्नॉलॉजी अंडर वन रूफ. ओके, different OEMs make also they take care of the service part of it. असं टेंडर मॅनेजमेंट वाढत चाललंय, आणि त्यामुळे सर्व्हिस इन्कम यांचं वाढत आहे. ओके, आणि रेव्हेन्यू असा वाढला 168 कोटीपासून 220 कोटी झालेला आहे 3 वर्षामध्ये. ओके, 2 वर्षात. आणि या क्वार्टरमध्ये ऑलरेडी 61 करोड झाला आहे, म्हणजे 240-250 कोटी 25-26ला होऊ शकतो. स्कोप मिक्स कसा आहे बघा. ओके, नॉन EPC 78% आहे, आणि EPC 22% आहे. गुजरातमध्ये मॅक्सिमम आहे, कर्नाटकात मॅक्सिमम आहे. ओके, बाकीच्या सगळ्या राज्यात थोडा कमी आहे. सो दीज पीपल आर टेकिंग मोर बेनिफिट ऑफ द विंड इन देअर रिजन. ओके, सेंट्रल स्टेटचा ऑप्शननी म्हणजे टेंडरिंग रूटनी की त्याचा 25% ऑर्डर येतात, आणि रिटेल आणि कॅप्टिव्ह 56%, 54%, आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगकडून 21% आहे ना रेव्हेन्यू मिळतो. आणि ऑर्डर बुक मोस्ट इम्पॉर्टंट, 3,000 ते 6,000 कोटी ऑर्डर बुक झालेलं आहे जस्ट इन 1 year. डबल ऑर्डर बुक इज मोस्ट इम्पॉर्टंट, ऑन विच दे हॅव गिव्हन व्हेरी ओपनली आणि ट्रान्सपरंटली. ओके, या माणसाने टर्न अराउंड केलेलं आहे, या 2-3 माणसाने. या माणसाने त्याचं फाउंडेशन केलं, पण त्यांना काही जमलं नाही टर्न अराउंड करायला. खूप डेट झालं, फायनान्शियली सेव्हिनेस दाखवला नाही, किंवा व्हॉट एव्हर इट इज, गॉन इज गॉन. टर्न अराउंड झालेली ही उत्तम गोष्ट आहे, आणि हे सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरची माणसं आहेत. फायनान्शियल परफॉर्मन्स. ओके, डिलिव्हरी 62% अप आहे YOY मेगावॉट्समध्ये. या रेव्हेन्यू पण 52% YOY
इयर ऑन इयर फॅन्टॅस्टिक ग्रोथ आहे. आणि ऑब्व्हियसली प्रॉफिटची ग्रोथ पण आहे, जी 55% आहे, तर प्रॉफिटचे पण 52 झाले. हे ॲक्च्युली 56-57 पाहिजे होते, पण ते नाही झालेले. फाईन, इट विल हॅपन इन मे बी नेक्स्ट फ्यू इयर्स. विंड कॅपॅसिटी ॲडिशन, डिलिव्हरीज, इन्स्टॉलेशन बाय सुझलॉन, रेव्हेन्यू आणि EBITDA. ओके, सगळं डिटेलिंग आहे. 60% YOY ग्रोथ आहे, रिफ्लेक्टिंग स्ट्रॉंग डिमांड. ओके, बेस्ट एक्सपिरियन्सेस आहे यांना, बेस्ट इन क्लास प्रॅक्टिसेस, 26 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हाय मार्जिन स्टेबल कॅश फ्लोज म्हणतात आहे. हाय मार्जिन तर मला काही दिसत नाही आहे, पण मे बी 39% इज नॉट हाय मार्जिन, 60% शुड हॅव बीन द हाय मार्जिन. ओके, रेव्हेन्यू मिक्स सुझलॉन आणि अदर्स. ओके, असं सगळं आहे. ओके, कॅपॅसिटी युटिलायझेशन आता फक्त 31% आहे. मग ह्यांच्याकडे जी कॅपॅसिटी आहे प्लांटची, ती अजून 70% एक्सपांड करू शकतात ते, तेवढी डिमांड आली तर. दिस इज वन गुड पॉईंट. पण खूप आधी आणि कॅपॅसिटी ना एक्सपांड करून ठेवली असं दिसतंय मला. ओके, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे ग्रॉस. ओके, दॅट इज 35%. दिस इज 35%. प्रॉफिट मार्जिन इज टिपिकली ते पर्सेंटेज दिलेलं नाही आहे, पण इट इज मच लेस दॅन 19%. ओके, इट मे बी अराउंड 15% or 14%. या, सो दिस इज वॉट इज नेट प्रॉफिट. 324 कोटी या क्वार्टरमध्ये प्रॉफिट त्यांना आलेला आहे, नेट प्रॉफिट, वर्सेस लास्ट इयर्स Q1 इज 300, म्हणजे जवळजवळ 24 कोटी एक्स्ट्रा प्रॉफिट यांना आलेला आहे. आणि इयरली बघितलं तर 600 कोटीवरनं 660 कोटीवरनं 2000 कोटी प्रॉफिट झाला. ही जंप उत्तम आहे. ओके, पुढचा कॅश फ्लो पण बघायला पाहिजे यांचा. ओके, तरच त्याचा उपयोग आहे. कॅश फ्लो वगैरे यांनी ना दुसरीकडे बघायला लागतो कॅश फ्लो, ते आपण बघूया. ओके, तर डेट रिकन्स्ट्रक्शन यांचं झालं 2 times. ओके, ऑल डेट वॉज कन्वर्टेड इन टू इक्विटी, त्याच्यामुळे इक्विटी खूप वाढली आहे. 2700 कोटी इक्विटी आहे यांची. रिझर्व्ह फक्त 3300 कोटी आहेत. टोटल ॲसेट 13,000 कोटी आहेत, आणि 2020ला ते 6,000 कोटी होते. बुक व्हॅल्यू 4.5 आहे. ओके, ओनली 4 रुपीज. फेस व्हॅल्यू 2 आहे. P/38 आहे. P/E रेशो. ROC 32% आहे, ROE 41% आहे. या, कॅश इज 1100 crores वर्सेस द नेट प्रॉफिट ऑफ, इथे लिहिलेलं आहे की कॅश इज व्हॉट इज द कॅश. ओके, गेल्या वर्षी 1900 कोटी होती, यावेळेला 1600 कोटी आहे, वर्सेस टोटल यांचं प्रॉफिट जो डिक्लेअर केलेला आहे, तर त्यांनी 2000 कोटी, 600 कोटी, तर 600 कोटीला नेट प्रॉफिटला कॅश 1900 कोटी आहे, तर चांगलं उत्तम आहे. आणि 2000 कोटी नेट प्रॉफिटला 1600 कोटी कॅश अवेलेबल आहे त्यांच्याकडे. सो लुक्स टू बी गुड. ओके, नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी, ते R&D सेंटर्स आहे त्यांची. नंतर यांची मेंटेनन्स म्हणजे सर्व्हिस इन्कम 8% वाढलेलं आहे. ओके, आणि मेन रेव्हेन्यू वाढला 67%. आता सर्व्हिस इन्कम पण यांचं हळूहळू वाढत जाईल जास्त, जेवढे जेवढे इन्स्टॉलेशन वाढत जातील तेवढे. आणि विंड टर्बाईन ग्रोथ पण यांची उत्तम आहे, 101%. ओके, विंड टर्बाईन ग्रोथ झालेली दिसते. आणि REC, इरिडा, ओके, यांच्याकडनं यांनी रिस्ट्रक्चरिंग करून घेतलेलं आहे डेटचं. आणि डेटर इज 130 कोटी. नंतर इन्व्हेंटरी 171 कोटी आहे. DSO 156 डेज आहे, विच इज नॉट गुड. 156 दिवस म्हणजे जवळजवळ 5 महिने, 5 महिने इज नॉट गुड. 2 ते 3 महिने सफिशियंट होतं. ROC ठीक आहे, ते चांगलं आहे. कॅश कन्व्हर्जन सायकल 145 दिवस आहे, खूपच जास्त आहे. कॅश कन्व्हर्जन सायकल शुड बी मॅक्सिमम 90 days. नंतर TTM प्रॉफिट ग्रोथ त्यांची झाली 127%, पण मार्केट व्हॅल्यू किती वाढले? फक्त वाढले नाही, कमी झाले, -31% झाले. म्हणजे 80चं शेअर आत्ता 57ला अवेलेबल आहे. आणि TTM प्रॉफिट म्हणजे ट्रेलिंग 12 क्वार्टरचं प्रॉफिट 127%ने PBT वाढलेलं आहे. अजून याची डाऊन साईड गोष्ट म्हणजे प्रमोटरचे फक्त 11% आहे आता, 13% होते आधी, 2%ने कमी झालेत. FI फंटास्टिक 23% आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, त्यांना ह्याच्यामध्ये क्रीम दिसतंय पुढे म्हणून. आणि 8% होतं 2-3 वर्षापूर्वी. DIIचे पण 10% आहेत. 2 वर्षापूर्वी 8% होतं. पब्लिकचे 55% आहेत. 2 वर्षापूर्वी 69% आहे. पब्लिकने 80 रुपयाला विकलेले आहेत. पब्लिक सगळ्यात शहाणं असतं. पब्लिक सब जानती है जे म्हणतात ना, पब्लिक सगळ्यात शहाणं असतं असं दिसतंय. टर्न अराउंड कन्फर्म झालेलं आहे याचा, पण रिपीटेडली 3 वर्ष यांनी प्रॉफिट दाखवलेला आहे. ओके, आणि हाय व्हॅल्यू पण शेअरची गेलेली आहे. ओके, 71, 80, 84, आणि सध्या मे बी 56-57ला असू शकतो. तर माझ्याकडे बघायला हरकत नाही आहे. 8 क्वार्टर्स कंटिन्युअसली प्रॉफिट दिलेला आहे, पण डिव्हिडंड 0 आहे.
हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि आत्तापर्यंत डिव्हिडंड द्यायला पाहिजे होतं, पण नाही दिलेलं त्यांनी डिव्हिडंड. त्यामुळे डिव्हिडंडच्या दृष्टीने ही कंपनी आय डू नॉट नो वेदर इट इज गुड टू बाय. ओके, 55% CAGR आहे Q1 मध्ये. नंतर कॅपॅसिटी अनलॉकिंग फ्रॉम द नेट प्रॉफिट होईल नक्कीच त्यांचं. नंतर रिनॉम नावाची कंपनीने अक्वायर केलेले 99 साईट्स सध्या चालू आहेत. गिरीश तंती हे नवीन चेअरमनचं नाव आहे. ओके, ओव्हरऑल ग्रोईंग कंपनी आहे. 5 प्लांट्स आहेत ऑल ओव्हर इंडिया, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. ओके, वेस्टर्न इंडियामध्ये तुम्हाला मी सांगितलं. ऑर्डर्स इज बूमिंग. ओके, ऑर्डर्स बूमिंग म्हणजे किती, तर 5700 मेगावॉटचे ऑर्डर्स आहेत त्यांच्याकडे आत्तापर्यंत. आणि डिलिव्हर किती करतात, मे बी हार्डली 10% ऑफ दिस. म्हणजे पुढच्या 10 वर्षाची विजिबिलिटी दिसते यांना. ओके, आता एक्सपान्शन करतील. एक्सपान्शन ऑलरेडी आहे राहतात. जास्त माणसं घेऊन यांना पटापट ते द्यायला पाहिजे. ओके, सप्लाय करायला पाहिजे. ओके, रिटेलमध्ये ऑर्डर येतात 54%, गव्हर्नमेंटमधून 25% येतात आणि PSUमधनं 21% ऑर्डर्स येतात. नॉन EPC 78%. EPC म्हणजे काय, टोटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट. ओके, एंटायर मॅनेजमेंट जे असतं त्याला म्हणतात EPC. म्हणजे प्रोक्युअरमेंट, कन्स्ट्रक्शन, ओके, आणि डिझाईन सगळं. तर ते EPC ऑर्डर्स 22 आहेत. आणि नॉन EPC म्हणजे कोणीतरी दुसरं डिझाईन करतं, कोणीतरी दुसरं कन्स्ट्रक्शन करतं, कोणीतरी तिसरं प्रोक्युअरमेंट करतं, यांना फक्त सप्लाय करायचं असतं. दॅट इज 78%. सो दॅट इज गुड. EPC प्रॉब्लेम्स नाही, प्रॉब्लेमच असतात. कारण साईट रेडी नसते किंवा साईटचे कंडिशन्स वेगळ्या असतात, त्यामुळे माल केला तरी बसवायला प्रॉब्लेम येतात, डिले होतो वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळे सगळ्या इन्फ्रा कंपन्या गाळात का जातात, कारण साईट कंडिशन न बघता हे लोक EPC ऑर्डर्स घेतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असतो. ओव्हरऑल ग्रोथ लेवल तर उत्तम आहे यांची. कॅश लेवल पण चांगली आहे. इम्प्लिमेंटेशन पण चांगलं आहे. नवीन मॅनेजमेंट इज लुक्स टू व्हेरी हायली केपेबल. पण शेअर काय वाढत नाही आहे, हे शेअरला जास्त माहिती आहे की आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे शेअर हा 81वरनं 57-58ला आलेला आहे. आत्तापर्यंत मार्केट जसं वाढते तसं 100च्या वर पार करायला पाहिजे होता, पण नाही गेला. त्यामुळे समथिंग इज देअर विच वी डोंट नो. ते तुम्ही बघायचा प्रयत्न करा, नंतरच ॲक्शन घ्या. ओके, आता जे तुम्हाला ॲनालिसिस केलं ते Q1 26 ॲनालिसिस होतं, कंपनी मॅनेजमेंटने केलेलं. काही गोष्टींवर विश्वास ठेवायचा असतो, काही गोष्टींवर आपण स्वतःचे डिडक्शन्स किंवा असं इन्फरन्सेस करायचे असतात. फॅक्टरीला व्हिजिट जर तुम्ही दिलीत किंवा तुम्ही एम्प्लॉय असाल, तुम्हाला जास्त ह्याच्याबद्दल माहिती असेल, त्याच्याप्रमाणे श्रीमंतीचा मार्ग या शेअरपर्यंत जातो की नाही तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे. चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा. ओके, आणि लाईक करा आणि फॉरवर्ड करा. लोकांना पण समृद्ध बनवा, पुण्य कमवा. थँक्यू सो मच.